दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले। विशेषतः नारायण राणे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की आदित्य ठाकरेंचा या घटनेशी संबंध आहे आणि माझ्याकडे पुरावे आहेत। दुर्दैवाने आतापर्यंत ते कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत। प्रश्न असा येतो, आज पुन्हा 2-2.5 वर्षानंतर दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि आदित्य ठाकरे, आदित्य पांचाली या तिघांनी मिळून माझ्या मुलीवरती बलात्कार केला आणि तिचा खून केला अशी याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये। ही बाब इतकी गंभीर आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा नातूवरती, आदित्य ठाकरेवरती बलात्काराचा आरोप होतोय। ही साधी बाब नाहीये। ज्या बाळासाहेबांनी मराठी मुलींची इज्जत वाचवली, आबरू वाचवली, शील वाचवलं आणि त्यासाठी हा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन ही पक्ष काढला, शिवसेना काढली, त्या बाळासाहेबांच्या नातूवरती बलात्कारांचे आरोप होत आहेत। उद्धव ठाकरेला आणि आदित्य ठाकरेला थोडी लाज, लज्जा, इज्जत, आबरू, शरम असती तर तोंडाला काळे बसून देश सोडून गेले असते। अनेक गोष्टी अशा होतात पण तिचे पुरावे मिळत नाहीत। उद्धव ठाकरे त्यावेळेला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांना हाताशी धरून हे पुरावे नष्ट केलेत काय, याबाबतची माहिती घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे। त्यावेळेला जी चर्चा चालू होती ती अशी होती की उद्धव ठाकरेंनी नारायण राणेला देखील फोन करून सांगितलं, तुम्ही थांबा, तुमची मुलं आहेत तसं माझंही मुलं आहेत, असं मी ऐकतोय। ही चर्चा आहे, सत्यता किती आहे हे नारायण राणे सांगतील। पण ही बाब अतिशय आमच्या महाराष्ट्राला काळिमा लावणारी ही बाब आहे। अशी चर्चा आहे, आदित्य ठाकरे रात्री 11 वाजता बाहेर पडतो आणि सकाळी 5 वाजता घरी येतो। हा रात्रभर राहतो कुठे नेमका? कोण तो दिनू, कोण आदित्य पांचाली, यांचे आदित्यचे संबंध काय? ह्या सगळ्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मलाही असं माझं प्रामाणिक मत आहे की दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी होणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असंही मला वाटतं। आणि या महाराष्ट्रामध्ये या मुली जर त्यांच्या आबरू साबित राहत नसतील, त्यांचे खून पडत असतील आणि ठाकरे कुटुंबावरती आरोप होत असतील तर उद्धव ठाकरे जो देशाच्या पंतप्रधानांच्या वरती बोलतो, उद्धव ठाकरे अमित शहाजींच्या वरती बोलतो, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या वरती बोलतो, उद्धव ठाकरे वावे माप देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बोलतो, याला अधिकार आहे का, हक्क आहे का? याला खरं तर मातृत्वाचा भाग पडण्याचा अधिकार नाही, नैतिक अधिकार नाही, नैतिक अधिकार नाही। आणि म्हणून ही बाब अतिशय गंभीर आहे। दिशा सालियनचे वडील उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत। न्यायालय काय आदेश देतो हे आपण सगळेजण पाहू आणि न्यायालयाने जर आदेश दिले पुन्हा चौकशी करण्याचे तर निश्चितपणे याच्याबाबतीत सखोल चौकशी झाली पाहिजे। खरं तर ही केस सीबीआयला दिली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि जे खरं आहे ते सगळं बाहेर आणलं पाहिजे। महाराष्ट्राला कळेल की बाळासाहेब गेल्यानंतर या उद्धव ठाकरेंचे, आदित्य ठाकरे धंदे काय चालू आहेत हे महाराष्ट्राला देखील कळले पाहिजेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।